नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 17वा पाठ ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। त्यामध्ये एक ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य सीटीएस, ऑल्टियस, फोर्टियस। वाक्यातून मिळणारा संदेश, प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे। ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना, सद्भावना, शिस्त, समता, मैत्री, ऐक्य, विश्वबंधुत्व। प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। त्यामध्ये एक, पहिले ऑलिम्पिक व्हिलेज रिकामी जागा येथे वसले। पर्याय आहेत अ ग्रीस, आ मेलबर्न, ई फ्रान्स, ई अमेरिका। तर योग्य पर्याय आहे आ मेलबर्न। दुसरं विधान आहे, रिकामी जागापासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात। पर्याय आहेत अ 1896, आ 1956, ई इसवी सन 776, ई इसवी सन पूर्व 394। योग्य पर्याय आहे ई इसवी सन 776। प्रश्न तिसरा, खालील वाक्य वाचा, अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा। एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागून असतील तर तिथे हे चिन्ह लिहा। उदाहरणार्थ व यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे डॅश हे चिन्ह येईल। याला संयोग चिन्ह असे म्हणतात। आता हा तक्ता पाहूया। वाक्य आहे, पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात। आता या वाक्याखाली प्रत्येक शब्दाला अधोरेखित केलेला आहे। पाहूया शब्द पुरुषांसाठी। मूळ शब्द आहे पुरुष, शब्द जात, नाम, प्रकार सामान्य नाम, लिंग पुल्लिंग, वचन अनेक वचन, विभक्ती चतुर्थी। त्यानंतर आहे व, मूळ शब्द व, शब्द जात उभयान्वयी अव्यय, प्रकार डॅश, लिंग डॅश, वचन डॅश, विभक्ती डॅश। तिसरा शब्द आहे स्त्रियांसाठी। मूळ शब्द स्त्री, शब्द जात नाम, प्रकार सामान्य नाम, लिंग स्त्रीलिंग, वचन अनेक वचन, विभक्ती चतुर्थी। चौथा शब्द वेगवेगळे। मूळ शब्द वेगवेगळे, शब्द जात विशेषण, प्रकार गुणविशेष, लिंग पुल्लिंग, वचन अनेक, विभक्ती डॅश। पाचवा शब्द आहे सामने। मूळ शब्द सामना, शब्द जात नाम, प्रकार सामान्य नाम, लिंग पुल्लिंग, वचन अनेक वचन, विभक्ती प्रथमा। सहावा शब्द होतात। मूळ शब्द होणे, शब्द जात क्रियापद, प्रकार डॅश, लिंग डॅश, वचन डॅश, विभक्ती डॅश। तर अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला भरता येईल। प्रश्न चौथा, स्वमत। यामध्ये एक, ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर आहे, ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य खेळाडू सहभागी होतात। ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात। संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते। या क्रीडा स्पर्धा आहेत ज्यात जातीभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो। सगळेजण समान असतात। अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश, तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला, त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला।
या क्रीडा स्पर्धांमुळे माणसातील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व होय. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.